बॅक. आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया रोटेशन डायनॅमिक्स बोर्डचा. बट तुम्ही सबस्क्राईब करायला आणि शेअर करायला विसरू नका. काय दिले बघा. इन अ सर्कस मोटरसायकलिस्ट हॅव्हिंग मास 50 kg, 50 किलो मास आहे, moves in a spherical cage of radius 3 मीटर. सर्क्युलर पाथ आहे, रेडियस 3 मीटर आहे. कॅल्क्युलेट लास्ट वेलॉसिटी, लास्ट म्हणजे त्यांना लिस्ट म्हणायचं असेल, with which he must pass at highest point without losing contact. Also calculate his angular velocity speed at highest point. ओके, म्हणजे हा प्रॉब्लेम कशावर आहे? मोटरसायकलिस्ट चा प्रॉब्लेम आहे केज मध्ये, म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन वर हा बेस आहे. ओके, रेडियस ते दिले किती? इट्स रेडियस इज गिवन. ओके, आता काय दिलंय बघा. मोटरसायकलिस्ट मास 50 kg, ठीक आहे. बट रेडियस आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. रेडियस दिले 3 मीटर, बरोबर. मग तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काय फाइंड करायचं आहे की मिनिमम स्पीड तिने विचारली, लिस्ट वेलॉसिटी जी टॉपला असते. मग व्ही मिनिमम किती असते वर्टिकल सर्क्युलर मोशनला? ऍट टॉप इज अंडर रूट आर जी ओनली, इज अ व्ही मिनिमम. मिडलला असते अंडर रूट 3 RG अँड बॉटमला असते अंडर रूट 5 RG. ओके, इज इट क्लिअर? मग तसं एवढं सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. इट इज अ 3 into 9.8. So it comes around 29.4. पण 29.4 चा लॉग टेबलनं तुम्हाला लॉग कॅल्क्युलेशन करायचं असेल तर अंडर रूट 29.4 कसं लिहितो आपण लॉग टेबलला? लॉग 29.4 डिवाइड बाय 2. म्हणजे लॉग 24 9.4 जर फाइंड केला तर इट कम्स अराउंड 1.4681 डिवाइड बाय 2, म्हणजे जी व्हॅल्यू येते 0.7341. 7341 ह्याचा जो अँटीलॉग बघायचा आहे. ह्या ज्या नंबर मी 0.73 चा 4 आणि मीन 1 आहे, तर याचा अँटीलॉग जर बघितला तर इट कम्स अराउंड 5.421. बरोबर आहे. 25 स्क्वेअरच्या म्हणजे 25चा 5 बरोबर 5.421 इज इट्स वेलॉसिटी, मिनिमम वेलॉसिटी. मीटर पर सेकंड, डोंट फॉरगेट राईट युनिट. वेलॉसिटी मिळाली. आता काय विचारलंय? ऑल्सो कॅल्क्युलेट अँग्युलर स्पीड. आता अँग्युलर स्पीड कसं फाइंड करणार? तर आपल्याला माहित आहे व्हीचा फॉर्म्युला काय असतोय? आर ओमेगा. व्हीचा फॉर्म्युला काय असतोय? आर ओमेगा 5.421. So omega is 5.421 divided by radius. Radius किती आहे? Plus radius is 3. And therefore omega आलं. तर सिंपल कॅल्क्युलेशन आहे. इट कम्स अराउंड 1.807. 1.807 रेडियन पर सेकंड. कळालं? काय डाऊट असेल तर वर दिलेल्या नंबरवर मला कधीही विचार. थँक्यू.